गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक राजा असतो. खूप वैभव असतं त्याचं, खूप श्रीमंत असतो, पण त्याला मूलबाळ नसतं. तर त्याला एकदा कळत नाही की आपल्या सगळ्या वैभवाचा वारसदार कोण राहील. तो एक शक्कल लढवतो. तो म्हणतो आपल्याला आपल्या ह्याच्यातनं सगळ्यात हुशार कोणीतरी शोधायचा आहे, जो कोण ज्या वयाचा असेल. तो दवंडी पेटवतो. म्हणतो ह्या दिवशी राजदरबार पूर्ण ओपन करण्यात येईल आणि त्यातला ज्याला जे पाहिजे ते ते घेऊन जाऊ शकतात. जे ज्या वस्तूवर तुम्ही हात ठेवाल ती वस्तू तुमची. सगळं गाव एकदम एक्सायटेड असतं. त्या गावात एक फॅमिली असेल, त्याचा छोटा मुलगा असतो. तो त्याच्या आईबाबांना म्हणतो मी पण जाईन तिथे. त्याच्या आईबाबा म्हणतात तू काय करणार आहे जाऊन? तो म्हणतो नाही मला जायचं आहे. तो दिवस उजाडतो. सकाळी त्या राजदरबाराची दारं उघडण्यात येतात. सगळं गाव त्या दरबारात आत प्रवेश करतात. कोणी घोड्याला हात लावत आहे, घोडा माझा, कोणी पडद्यांना, कोणी तिथल्या खुर्च्यांना हात लावत आहेत. हा मुलगा गर्दीतनं वाट काढत 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 जातो आणि जिथे राजा बसला असतो त्याच्या मांडीवर जाऊन बसतो आणि राजाला म्हणतो राजा तुम्ही माझे आणि तुमची प्रजा पण माझी. राजा खुश होतो, म्हणतो हा खरंच विद्वान मुलगा आहे. कसं आहे, आपण देवाची प्रार्थना करतो, पण आपण देवाला काय मागायचं हे आपल्याला कळत नाही. त्या कृष्ण आणि अर्जुनाच्या गोष्टीत आहे ना, की अर्जुनला जेव्हा स्वयंवराच्या वेळेला माशाचा डोळा फोडायचा होता, कृष्ण म्हणाले मी पण येतो सोबत. अर्जुन म्हणाले तुम्ही काय करणार आहे सोबत येऊन? तर कृष्ण म्हणाले की जे पाण्यात तुला प्रतिबिंब दिसणार आहे माशाच्या डोळ्याचं, ते पाणी स्थिर मी करीन. आपल्याला देव आपल्या कुठल्या पद्धतीने मदत करत असतो माहिती नसतं, पण आपण देवाकडे खूप मटेरियल गोष्टी मागतो. आपण जर का देवच आपल्या बाजूने, देवाची कायम कृपा राहू दे असं जर का म्हटलं आणि देव जर का आपल्या बाजूने असता तर आपल्याला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. त्याच्यामुळे थिंक वाईज. काय मागायचं जेव्हा तुम्ही परमेश्वराची प्रार्थना करता किंवा परमेश्वराची उपासना करता की परमेश्वरासाठी एवढं सगळं करता, तर परमेश्वराला मागा. परमेश्वर जर तुमच्या बाजूने असेल तर सगळं तुमच्यासाठी सहज साध्य होईल. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.